छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या बेजबाबदार सत्ताधाऱ्यांना गाडून टाका अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून अवमान झाल्याप्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आला। जोडे मारो आंदोलन करण्यात आले। यामध्ये शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी देखील हजेरी लावली। राज्यातील जनतेच्या स्वाभिमानास ठेच पोहोचविणारे असंवैधानिक सरकार हद्दपार करा असे आवाहन अस्मिता गायकवाड यांनी केले आहे। छत्रपती शिवरायांचा अपमान कदापि खपवून घेणार नाही। महाराष्ट्रातील जनता या विरुद्ध आवाज उठवेल आणि न्याय मिळेपर्यंत लढत राहील हा इशारा सरकारला देण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष, त्याचबरोबर काँग्रेस पक्ष अशा महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन आता जोडे मारो आंदोलन सुरू होणार आहे। आमचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण तमाम शिवसैनिक आज इथे जमा झालेले आहेत आणि आमचा हेतू एकच आहे की ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीये। कारण 8 महिन्यामध्ये पुतळा कोसळतो, राजकोट किल्ल्यावरचा मालवणीतला छत्रपतींचा पुतळा पंतप्रधान स्वतः अनावरण करायला येतात आणि तो पुतळा 8 महिन्यात कोसळतो। याचा अर्थ काय? किती मोठा भ्रष्टाचार, म्हणजे भ्रष्टाचाराची परिसीमा या सगळ्या राज्यकर्त्यांनी गाठलेली आहे आणि यांना धडा शिकवण्यासाठी आज आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत। कारण त्यांना आता इथले मंत्री त्यांचे तर अशा विचित्र विधानं करत होते की यातून काहीतरी चांगलं घडायचं असेल, वाईटातून काहीतरी चांगलं घडणार, कारण जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, कशाचं काय चांगलं घडणार आहे। आणि मला तुम्हाला ठणकावून सांगायचंय, मी तुम्हाला इशारा देऊ इच्छिते, तुमचे हे जे चाललेलं आहे ना भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार हा जास्त दिवस चालणार नाहीये। तुमचे दिवस भरलेले आहेत, तुमची 100 भरलेली आहे आणि आता जनताही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीये। ये तो एक झांकी है, आगे और बहुत बाकी है।